जय जाऊ जय शिवराय, हर हर महादेव. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे. मी रामेश्वर चंद पाटील आणि आपला हा कौस्तुभ पाटील. यासोबत आहे. आम्ही चाललो आहे इरशाळवाडीवरती, इरशाळ गडावरती. सध्या आम्ही इरशाळवाडीच्या पायथ्याला आहे. इथे इरशाळवाडी पूर्ण वाडी येते. इकडे मोरंबे धरण आहे मागे. चला तर मित्रांनो, आता आपण बघू शकतो हे समोरचे आपला इरशाळ गड आहे. आपल्याला थोडं त्रास होणार आहे. सोबत पाणी आहे आपल्या. बघू शकतो ही अशी वाट आहे वरती जाण्यासाठी. आपण आता गडावर जाऊ आणि तिथे शिवजन्मोत्सव साजरा करू. चला जनावर टाकताय कसं पाहिजे. हो हे झालं ते 15 मिनिटात तिथे इथपर्यंत वरती आलेलो आहे. मागे बघू शकत ती वाडी, आपण तिथे गाडी पार्किंग केली. पार्किंग करून वरती आलं चालत. हा मोरंबे धरण, मोरबे धरण आहे. हा पूर्ण आजही पाणी सध्या आहे. फेब्रुवारी महिन्याचा आज 18 तारीख आहे. उद्या शिवजयंती 19 फेब्रुवारी आहे. पाणी भरपूर पाणी आहे. हे नवी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अंडरमध्ये येते. चला आपण वरती थोडा पुढे चालत आल्यानंतर असा हा पायरी मार्ग लागतो आपला दगडातून. हा पायरी मार्ग बघू शकता तिथे. हेच थोडी झाडाची सावली असल्यामुळे चाला पण बरं वाटतंय. कौस्तुभ चाललाय पुढे. चला आता आम्ही एकमेकाच्या मदतीने आता आज हा गड सर करणार आहोत, इरशाळगड. आणि आपली जयंती आज गडावर साजरी करायची आपल्याला. हे बघ ते पायवाट आहे आपली दगडी. आणि हा असा रस्ता आहे वरती. ते लोक वजे घेऊन येते, आपल्याला फक्त साधं चालायचं आहे. बघा हा मोरबे धरण बघू शकता. ते इकडे मागेपर्यंत याची पाण्याची बॅकवॉटर आहे. बघा इकडे बॅकवॉटर. आणि इकडे हा नजारा. आज उन्हात आलो आहे आम्ही ह्यावेळेस. पावसाळ्यात तर वेगळाच नजारा असतो गडकिल्ले फिरण्याचा. आणि दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. आमच्याही 12 वाजून गेलेले. पण महाराज सोबतीला असल्याने आम्हाला काही होत नाही. रखरखत्या उन्हात सह्याद्री फिरतोय. ऊन वारा पाऊस मावळ्याला काही सगळं माप आहे. मावळा कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्याही वेळे काळ त्याला काही नसतो. म्हणून आम्ही आज पण ह्या गडावरती आलो आहे. आणि शिवाजी महाराजांचे छोटेसे पाईक म्हणून, त्यांच्या पायाची धूळ म्हणून आम्ही आमचे काहीतरी त्यांचं देणं लागतोय. पण आज गडावर चाललो आहे आणि शिवजन्मोत्सव साजरा करणार आहे तिकडे. बघा तो वरती समोर आपला इरशाळगडाचा तो नैसर्गिक मेणा आहे. त्याला आपण तिथं जाणार आहोत. तिथेच मस्त बसून आपलं मस्त एक महाराजांचं आपला शिवजन्मोत्सव साजरा करणार आहोत. आता जवळपास आपण अर्धा रस्ता जवळपास 75% जवळपास केला आहे, कव्हर केला आहे. आणि हा बघा आपला इरशाळगड. आपली वाट बघतोय इरशाळगड वरती जायसाठी. चला आपण आता वरती जाऊ. लवकरात लवकर जाऊन वरती आपला शिवजन्मोत्सव साजरा करायचा आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 महादेव. हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जाऊ जय शिवराय. नेताजी पालकरांचा विजय असो. सर्व महामानवांचा विजय असो. माता पितांचा विजय असो. सब संत की जय. हर हर महादेव. भारत माता की जय. जय सह्याद्री. जय सह्याद्री. हर हर महादेव. बघू शकता वरती आपला हा इरशाळगड. तिथे भगुपत्रासाठी त्यांनी तिकडे भगवा ध्वजस्तंभ दिसतोय. इथून दिसतो की नाही काय माहित कॅमेऱ्यातून तुम्हाला दिसतोय. आणि हा आकार बघा ना कसा एक वेगळाच आकार दिसतो ना इकडे इरशाळगडाचा. हो चला आता वरती जाऊ. ऊन आता वाजलेले आहेत तर 1 वाजायला 8 मिनिटं वाजले. चला बघू शकता केवढं मोठं हे कात आहे. कात नागाची असे नागाची दिसते मला वाटतं. नागाचीच आहे. नागाची. हे बघा किती लंबा नाग आहे. आता माझ्या हाईटच्या पण उंच आहे. 5.5 तर हा 7-8 फुटाचा आहे. 7-8 फूट असेल. कात बघून जर एवढं घाबरलं वरील बघितलं. त्याच्यामुळे गड किल्ले फिरतानाही काळजी घ्या आणि सावधानतेने खाली बघून चाला. असं वाटतं वाटतं ओरिजिनल वाटतं ना. सह्याद्रीमध्ये हे 6 विंचू काटे. याला घाबरायचं नाही मित्रांनो. हे घाबरून हे करून काळजी घेऊन आपण आपले गड किल्ले सर करायचे. पायामध्ये चांगले बूट ठेवा, पॅन्ट लंबी ठेवा आणि काळजी घ्या. काही घाबरायचं कारण नाही. फक्त लक्षपूर्वक तुम्ही गड किल्ले सर करा. जंगलातून बघत चला. दगड ठेवलेले एकमेकावरती रस्त्याने जाण्यासाठी.
या दगडाच्या रस्त्यानेच वरती यायचं आहे आपल्याला. उजव्या हाताला असे दगड लावलेले आहेत बघू शकतात. आम्ही समोर इकडे गेलो होतो त्यामुळे थोडा रस्ता चुकला. हा ती ताडीचं झाड आहे बघा. आम्ही ते ताडी झाडच्या समोर एक ताडी झाड बघून पुढे गेलो. चला आज थोडा उशीर पण झालेला आहे. आणि हा आपला वरती वाट बघतोय कधीचा इरशाळगड. चला झाल्यानंतर आपण हे इकडे हे झाड आहे ताडीचं. ह्या ताडीच्या झाडाच्या समोर एक मंदिर आहे गडदेवतेचं. इरशाळगड देवी माता की जय. जय जिजाऊ. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. चला तर इकडे जाणार आहोत, दर्शन घेतो आणि वरती जाऊ. हा रस्ता आहे इकडे बघा, हा वारुळ. आणि ह्या अशा रस्त्याने आपल्याला आता सावली लागल्यामुळे थोडं बरं वाटतंय. अशी जर सावली असेल तर आपल्याला काय अवघड वाटणार नाही. असा हा रस्ता आहे. या पावल वाटेने आपल्याला वरती जायचं आहे. या झाडाच्यामुळे त्या पुढच्या झाडाकडे गेलो आम्ही. त्याच्यामुळे थोडंसं आमचा वेळ वाया गेलेला आहे. तसा उशीर खूप झालेलाच आहे, पण आपलं टार्गेट आपण पूर्ण करणार आहोत. ध्येय पूर्ण गाठणार आहोत. ध्येय सोडायचं नसतं. या रस्त्याने पुढे आल्यानंतर आपल्याला या साईडला एक ओढा लागतो, घळई लागते वरून पाणी आणण्याची. आणि त्या रस्त्याने इकडे एक स्टॉल पावसाळ्यात असतं वाटतं इथे. आता नाही, सध्या तर तुटलेला आहे. आणि इथे वरती एक बोर्ड लावला आहे, तो पण तुटलेला आहे बोर्ड पण. हे बघा इरशाळगडाचा बोर्ड. इरशाळगडाकडे जाण्यासाठी तो तुटला आहे. ह्या रस्त्यातून आपल्याला वर जायचं आहे. तिकडे ध्वजस्तंभ दिसते वरती. हा ध्वजस्तंभ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण जवळपास इरशाळगडाच्या मध्य ठिकाणी आलेलो आहे. दुपारचे किती वाजले? पावणे दोन वाजलेले जवळपास. आम्हाला थोडंसं घरून आम्ही नाश्ता वगैरे जेवण आणलं होतं. दादाने चपाती भजी आणली, मी जी आपली खिचडी आणलेली आहे, भाताची खिचडी. तर आता पण ते महाराजाचे मावळे जसे गडावरती कांदा भाकरी खात असेल तसं आपण आता इथे थोडा नाश्ता करू आणि जेवण करू आणि वरती आपल्या मोहिमेला सुरुवात करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर. महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. भर दुपारी जेवतोय, या जेवायला मित्रांनो. मी आपली इकडे भजी पताका आणि थोडं जेवण केलंय. जेवण केल्यानंतर थोडं वरती आल्यानंतर असं इकडे हे दगडं लागतात. हे दगडं एक प्रवेशद्वार सारखं लागतं. ते नैसर्गिक प्रवेशद्वार आहे. ते या दगडातून वाट करत आपल्याला वरती किल्ल्याकडे जायचं. पूर्ण दगडच दगडे. आणि हा आपला सह्याद्री बघू शकता तुम्ही. सह्याद्री तो आपल्या तिकडे ते सुळका मेन हे धरण. इकडे आपण तसं आलो, त्या तिकडे हरवलेलो आपण. तिकडनं आता वाट शोधत आतमधून आलो. मेन रस्ता आपला तिकडे आहे, त्या साईडून यायचं आहे. ते मेन रस्ता तिकडूनच आहे. ते ताडी झाड बघा मित्रांनो. ते आपण त्या तिथे कोठ्यावर विचारलं होतं ते
साईडने गेलो आता लेफ्ट साईडनं जाऊ. इथे हे पाटी दाखवलेली आहे, इकडे मार्किंग केलेले आहेत. आता आपण इकडे जाऊ, ह्या साईडला बघू. इकडे ह्या साईडला पण इकडे खाली झाडी वगैरे आहेत. आणि आता वाजलेले 2. रखरखतं ऊन आहे. रखरखत्या उन्हात आपण आज गड किल्ला बघतोय. अशी ही पाऊलवाट आहे साईडला. ह्या पाऊलवाटेने आपल्याला वरती इकडे गडाकडे जायचं आहे. आणि ह्या समोर बघतो तो सुळका, हा समोर. हे बघा किती मोठी शिळा पडलेली आहे. याच्यामधून आपल्याला रस्ता जायचा आहे. बघा ह्या दगडातून पूर्ण दगड पडलेला आहे. हा वरतून ह्या दगडातून रस्ता आहे. हे बघा हा रस्ता. मस्त थंड वाटतं मित्र. हे पूर्ण तुटून पडलेली आहे वरून. हे बटरफ्लाय बघा कशा आहे. हा इकडून तुटून पडलेलं आहे वरून. इकडे बघा इथून पण असा एक रस्ता दाखवतो तो. चला आपण वरती जाऊ. हे सगळं तुटलेले दगड खाली पडलेले. समोर हे बघा इथे तुटून आताच ताजे दगड आहे बघा. तो पडतोय. थोडं अंतरानं चाला मित्रांनो. आता पण हे दगड आहे पूर्ण जशी ढिसूळ झालेली. हे बघ पूर्ण कधी पण पडू शकते. धोकादायक आहे. ते वरती पण ढसळलेलं आलेले. वरती देख येताना व काळजी घ्या. ही पूर्ण दगड पडलेलीच आहे बघा नाही. अशी पूर्ण दगड ही पडलेली आहे. हे असा रस्ता आहे. या रस्त्याने आपण आता तिकडे पलीकडे जाणार असतो वरती. पावसाळ्यात काय भारी नजारा असेल इथे. हिरवगार जिकडे तिकडे हिरवगार. धोकादायक पण तेवढंच असेल. खूप मोठा किल्ला आहे आपण. त्या साईडला आले की नंतर पाण्यास टाकायचं बोर्ड लावले वरती. इथे पाण्यास टाकायचं. पाणी चमकतं बघा. पाणी पिऊ आपण तिकडे वर मस्त. चला तहान खूप लागलेले. पाणी आहे पण तरी पण होण्यासारखे पाणी पिऊ. मित्रांनो आता आपण इथे पाण्याच्या टाक्यावर पाणी पिण्याला घेणार आहोत. हे बघू शकतो स्वच्छ पाणी. स्वच्छ मस्त पाणी. नंबर फ्रीजला काय करतं असं ओरिजिनल पाणी दाखवू शकतो मला इकडे बघा. हे बघा स्वच्छ पाणी आहे. आणि हे पाण्याचं टाका खूप मोठं आहे. पलीकडे पण आतमध्ये भरपूर आहे. स्वच्छ पाणी आहे. कचरा पण नाही याच्यामध्ये. फक्त याच्यात दगड पडलेली, गाळ पडले, थोडं गाळगिळ वगैरे काढलं संवर्धन झालं. आणखीन याच्यापेक्षाही सुंदर होईल. कोणाला वाटणार पण नाही ते पाण्याचं टाकाय म्हणून. ते दगड पडलेले मोठे मोठे. आणि हा तो समोर सुळका. हे असे इथे किल्ले ईर्षाळगड म्हणून गडाकडे असे बोर्ड लावलेले आहेत. वरती असं इकडे रस्ता आहे. इकडे एक अपरिचित गुहेकडे एक रस्ता आहे. इकडे वगैरे रस्ता जातो. बघू आपण आता इकडे जाऊ. कोणती गुहा आहे ती बघू. गुहा जवळच आहे वाटतं तिथे. आपण त्या पाण्याच्या टाक्यापासून तर चालत तिकडे आलो. हे मधून हे दगडे सगळे दगड पडलेले आहेत. आपल्याला बघू शकता. हे पूर्ण हे साईडला पण पडलेले. आणि इकडे हा दगड बघा कसा पडलेला आहे. तेव्हा एक मध्ये जायला रस्ता आहे. चला आपण तिकडे जाऊ. तिकडे आल्यानंतर हे असे दगडशिळ्यामध्ये इथे पण असे पडलेले. बसलो आम्ही इथे सावलीत झेंडा ठेवला. आणि हा शेवटचं टोक आहे इकडचं.
आणि इकडे धरणाचा पण शेवटचा पॉईंट आहे. इकडचा हा व्ह्यू बघू शकतात तुम्ही. चला तर आपल्याला तिकडे ते मेन वरती एक अपरिचित गुफा आहे, परत एक पाण्याचा टाका, एक स्तंभी, ते टाका बघायचं आहे आणि आपल्याला त्या मेन्यामध्ये जायचं. चला गेलो होतो, समोर पण जा, समोर बघून या तिकडे तेवढं शेवटचं टोक, तिकडून धरणाचं धरण पण दिसतंय. आणि हा इथून हे इथे यायचं, इथे असं पायरी मार्ग, छोटा दगडी पायरी मार्ग आहे. आणि इथे पहिला जुनाही पायरी मार्ग आहे वरती जायला. हे बघा इथे बघू शकता ते, तिथे ती गुफा वगैरे वाटतं अपरिचित. आणि इकडे शिड्या आहे, लोखंडी शिड्या. मित्रांनो हा असा रस्ता आहे, तिथे आता रस्ते नाही पण आम्ही जुन्या पायरी मार्गांवरती आलो होतो. असं वरती यायचं, वरती बघू शकता तुम्ही किती ती अपरिचित गुफा आहे. म्हणजे गुफा खरंच आश्चर्यकारी, किती मोठी गुफा आहे बघा. बघा किती खूप मोठी, तिकडे पण लांबपर्यंत आहे. मस्त. आता आपण गुफा बघितल्यानंतर आपल्याला असा हा पायरी मार्ग नाही, म्हणजे कच्चा पायरी मार्ग आहे. आता त्या उतरायचं आपल्याला खाली, दाखवतो तुम्हाला. ह्या दगडावरतून आपल्याला खाली उतरायचं आहे. हा हो, हे बघा असा हा रस्ता आहे. हा इथनं वरती घेऊन आपल्या ह्या गुफेनं गेलो, ह्या गुफेसाठी गेलो होतो. तिथं वरती गुफा आहे, त्या साईडला ते दगड पडला आहे. तिकडं चुकडून निघाल्यानंतर आपल्याला अपरिचित गुफेमध्ये जाऊ शकतो आपण. आणि हे पायरी, हे बघा ह्या साईडला ही पायरी दिसतोय, तो पायरी मार्ग लक्षात ठेवायचा. इकडं असं बघा, चला आठवण दिसतंय आपल्याला ते स्पष्ट. आता आपण वरती जाऊ. आणि आपण ह्या साईडनं आलो, आपण हे इथनं आलो ते गुफा बघून. आणि इथे एक समोर पाण्याचा टाका आहे, ह्याच्यात पण पाणी आहे पिण्यासाठी, फुल पाणी ह्याच्यामध्ये. आता इथे पण पाणी पिणार आहोत आपण. पाणी बॉटल भरून घेणार आहे आपला दादा. वरती लाकडी शिडी बनवलेली आहे, रस्सी पण आहे. वर जाणार होतो आपण नैसर्गिक त्या नेडेकडे, नेडे म्हणतात त्याला, नेडे पिण्यासाठी. ह्या दुसऱ्या टाक्यातून पाणी भरून घेतं, हे बघा. आणि कसं स्वच्छ पाणी, हे बघा स्वच्छ आणि थंडगार आहे. खूप मोठा आहे पाण्याचा टाका, खूप मोठा आहे. थंडी हवा येते मस्त, खूप लांब आहे, खूप लांब आहे. त्या हा परिसर, हा ऊन, सह्याद्री. तर पाणी पितोय, पाणी भरून घेतलेलं आहे, छान वाटतंय. आणि एवढ्या उन्हात पाणी भेटणं, ते बी गडावरती, म्हणजे ते अमृतापेक्षा एक गोड आहे. अमृतावनी गोड नाम तुझे देवा, तसं आहे. अमृतावनी गोड गडावरचं पाणी देवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो ह्या पाण्याची म्हणजे जी किमया आहे ती आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. तो तुम्ही स्वतः या गडावर या, पाण्याच्या गडाच्या पाण्यात टाकी आहे, त्या टाक्यातलं पाणी प्या. आणि किती थंड आहे, किती चवदार आहे ते तुम्हाला इथे आल्यावरच सुद्धा तोड आहे. हा, फ्रीजचं पाणी तर तुम्हाला ते आजारी पाडतं, हे आजारी पाडत नाही. याच्या पूर्ण मिनरल्स आहे, याचा नैसर्गिक स्रोत आहे. आणि पाणी पिलं, पाणी भरून घेतलं आणि आता वरती जाणार होतो आपण. आता हा रस्त्याने वरती आपल्याला ते नैसर्गिक नेड आहे, तिथे जायचं आहे. तर चला वरती. या लाकडी पायरी मार्गाने वरती यायचं आहे. इथून वरती येताना हा रस्ता, असा रस्सी पण बांधलेली आहे, पाण्या टाक्यापासून वरती रस्ता आहे. आणि आपल्या उजव्या साईडला आई ईर्षा देवीचं मंदिर आहे. चला तिथे आपण पहिलं दर्शन घेऊ. हे देवी इथेच, इथे आपण दर्शन घेऊ आणि मग आपल्या त्या नेड्याकडे जाऊ. आई ईर्षा माता की हर हर, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जाऊ. जय शिवराय. चला मित्रांनो आपण आता इथे दर्शन घेतोय. दर्शन घेतल्यानंतर आपण आपल्या त्या पायरीवरती त्या नेड्यात जायचं आहे. इथे आलोय असं, ह्या शिडी मार्ग लागलाय. परत त्या देवीचं दर्शन घेतलं आणि असं वरती आपल्याला जायला रस्ता आहे.
हे असा रोप पण बांधलेला आहे इथे. रोपला पण आपण वर जाऊ शकतो रोप पकडून. आणि इथे हे नैसर्गिक नीड आपण त्याची आतुरतेने वाट बघत होतो. ते समोर आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. हे बघ ते हे नेड आपण याची आतुरतेने वाट बघत होतो. नैसर्गिक नेड ते तिकडे पण एक पाण्याची टाक आहे. इथे इरशाळवाडी. आता आपण इकडे हे जे इरशाळवाडी गाव होतं, खाली इरशाळवाडी गाव आहे, ते मागच्या पावसाळ्यात आपलं हे झालं होतं, नष्ट झालं होतं गाव. त्याचं गाव ते पुनर्वसित तिकडे केलं बघा त्या साईडला. त्या तिथे इथेल सर्व मयत कुटुंबांना मानाचा भावपूर्ण श्रद्धांजली मुजरा. हे ते गाव आहे. आणि आता आपण हे इकडे एक पाण्याची टाका आहे, त्या पाण्याच्या टाक्याकडेच चाललो आहे. चला आता इकडे पाण्याची टाका बघू पहिलं. धरण बघा कसं आहे ना. हो हे इकडे इथे हे, पण हे पाणी थोडं पिण्या अयोग्य आहे. काय ते बाकीचं पाणी आपण पिण्यासारखं. ते खांब टाके आहे. हा हे खांबी टाका आहे. याच्यात ते खांब आहे, पण याला खांब टाका म्हणतात. खांब टाका हे बघू शकता तुम्ही. हे मोठं टाका होतं, मला ते गाळ पडला आहे, वरून तुटलं आहे. हे जय शिवराय. आपण आता जे नैसर्गिक लढ्यासाठी आपल्याला आतुरता होती बघण्यासाठी, त्या लढ्यामध्ये आपण आलेलो आहोत. नैसर्गिक हा पूर्ण एक ऑटोमॅटिक पडलेली आहे. त्याला ही नैसर्गिक मेळा म्हणतो. त्याच्या आज आपण इथे आलो आहे. शिवजयंती आहे. शिवजयंती इथे आज आपण साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. या मस्त वाटते. खूप आहे. चला आता आपण वरती जाऊ. हे वरती एक सुळके आहे, वरती बी जाऊ शकतो. पण सध्या आपल्याकडे रोप नाही आहे आणि रस्सी वगैरे नाही असल्यामुळे, आणि उशीर पण खूप झाला आहे. तुम्ही बघू शकता वरती हा सुळका. आणि इथे हे ते नैसर्गिक नीड. या नैसर्गिक निळ्यामध्ये आपण आता शिवजयंती साजरी करणार आहोत. इकडे पण आहे वरती जाण्यासाठी रस्ता, पण आपण आता दोन्ही सुळक्यावर जात नाही. इथेच आपला व्हिडिओ आपण इथे पूर्ण करणार आहोत शिवजन्मोत्सवाचा. चला तर आपण आता शिवजयंती साजरी करू. छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो जय 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 शिवराय. आपण आता इथे छत्रपती शिवाजी महाराज राज्य शिवजन्मोत्सव साजरा करणार आहोत. ही पहिल्यांदा आपण ही जागा स्वच्छ करून घेऊ. आज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांचा आपण जन्मोत्सव इथे आज साजरा करतो. आज आहे 18 फेब्रुवारी, उद्या आहे 19 फेब्रुवारी. त्यानिमित्तानं आपण इरशाळगडावरती शिवाजी महाराजांचा जलाभिषेक करत आहोत. इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य होऊ दे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य होऊ दे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव येऊ दे, शेतकऱ्यांचा इडापिडा जाऊ दे, भारताचं भविष्य उज्ज्वल होऊ दे. हर हर महादेव. सर्वांना छत्रपती शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. अशा पद्धतीने आपण इथे शिवजन्मोत्सव साजरा केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या प्रेरणेमुळे आपण आज गडावरती आलो होतो. शिवजन्मोत्सव इथे परत आपण उद्या साजरा तर करणार आहोत, पण आज आपण या गडावर साजरा केला. सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय जाऊ जय शिवराय. हर हर महादेव. आपण इथे महाराजांचा जन्मोत्सव साजरा केलेला आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि ही आपली ही महाराजांची मूर्ती
छोटीशी आपण आपल्या घरी आणली होती, घरून आणली होती. त्याचा जलाभिषेक केला, पुष्प अर्पण केले आणि मस्त आता नंतर आपण जिजाऊची वंदना घेणार आहोत तिथे, जिजाऊ आरती, शिव आरती. चला तर आता पुढचा विधी करू. सर्वांना छत्रपती शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आता इथे शिववंदना घेऊया. शिवाजी महाराजांची आरती न घेता शिववंदना आहे. वंदू शिवराया महाप्रतापी शौर्या, सुखी केले जना स्वराज्य स्थापनी, धन्य झाले छत्रपती केले जगामध्ये कीर्ती, जिजाऊ शहाजी पोटी अवतरली ही स्फूर्ती, सह्याद्रीच्या डोंगर दरी मिळून नरनारी, पेटवली मनी त्यांच्या क्रांतीची चिंगारी, क्रांतीची चिंगारी, तुकोबाच्या नामभक्ती, तुकोबाच्या नामभक्ती, शुभाची शिवनीती, शुभाची शिवनीती, वारकरी करुणी मावळे, वारकरी करुणी मावळे, झुकविल्या परशक्ती, हर हर महादेव, हर हर महादेव, गर्जना एक जीवी, गर्जना एक जीवी, साह्यकरी तुळजा भवानी, साह्यकरी तुळजा भवानी, शत्रूलाही वाटे भेव, शत्रूलाही वाटे भेव, परनारी माते समान, जातीभेद ना अभिमान, जातीभेद ना अभिमान, बहुजन प्रतिपालक, राजा कुळवाडी भूषण, राजा कुळवाडी भूषण, तन मन अर्पुन भावे, शिवगुण सदा गावे, शिवगुण सदा गावे, विनवितो रामेश्वर, आचरण शुद्ध व्हावे, आचरण शुद्ध व्हावे, वंदू शिवराया महाप्रतापी शौर्या, महाप्रतापी शौर्य, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. सर्वांना छत्रपती जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव. आपण आज ईर्षागडावरती आलो होतो. ईर्षागडावर आपण शिवजन्मोत्सव साजरा केला. सोबत होता कौस्तुभ पाटील. कौस्तुभ पाटील आम्ही आज दुपारी 11 वाजता सुरू केला होता आपला नैसर्गिक किल्ल्यासाठी, हा नेण्यासाठी. आणि तो किल्ला आपला सर झालेला आहे आणि आपण इथे मस्त आपली जी इच्छा होती की आपण शिवजन्मोत्सव आज गडावर साजरा करावा, ती इच्छाही पूर्ण झाली. आणि मस्त आपण पहिल्यांदा इथली ही जागा पाण्याने धुवून काढली. नंतर आपण त्या पाण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पण जलाभिषेक केलाय, पुष्प अर्पण केले, परत गुलाल वगैरे वाहून त्यांना आपण शिवजन्मोत्सव साजरा केला. इथे आपण कापूर आणला होता, अगरबत्ती आणली होती आणि एक दिवाबत्ती आणली होती. आपण तिथे मस्त आनंदाने आपण शिवजन्मोत्सव साजरा केला. परत एकदा सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं त्यांनी शेअर करा. पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट करा. मित्रांनो, आपले असेच ऐतिहासिक व्हिडिओ असेल किंवा गड किल्ले असेल, प्राचीन लेणे असेल किंवा शिवमंदिर असेल, ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सहभागी होण्यासाठी आपल्या प्रथम सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉन घंटाही दाबावं लागेल. तर भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय, जय जाऊ, जय शिवराय, हर हर महादेव. सर्वांना परत एकदा छत्रपती शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, जय 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 शिवराय. आपण प्रत्येक किल्ल्यावरती जाऊन तिथली माती घेतो. माती घेण्याचा उद्देश हाच आहे की आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता विश्वमाता मासाहेब जिजाऊ राजाराम महाराज किंवा आपले जे मावळे आहेत त्यांच्या रक्ताने पावन झालेली माती आहे, त्यांच्या पायाने पावन झालेली माती आहे. म्हणून आपल्याला त्यांच्या साथ लाभली नाही, पण आपण त्यांच्यासोबत त्यांच्या पायाची धूळ, आपले त्यांच्या पायाची धूळ आपल्या घरी आपण ही पूजन करतोय. प्रत्येक गड किल्ल्याची माती आपण घेऊन जातोय. त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून आपण हे पूजन करतोय. आतापर्यंत आपल्याकडे 43 किल्ल्याची माती आहे. आता ही परत आपली 44 किल्ल्याची आपण माती संग्रहित करत आहोत. प्रत्येक गड किल्ल्यावर जाऊन आपण ही माती आपल्या घरी नेतोय आणि तिचं पूजन करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव. उभा घ्या, उभा नाही घ्या.
मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आपलं इर्शालगड पाहून झालंय सरांसोबत. हे आपल्या मागे इर्शालगड, पूर्ण इर्शालगड याच्या पुढून जायचं आपल्याला. चला आता आपण खाली जाऊ. तर कसं वाटलं तुम्हाला आजचं ट्रेक इर्शालगडचं? विशाळगडचा किल्ला आणि गड बघितल्यामुळे खूप छान वाटलं. आणि विशेष करून शिवरायांची जयंती, शिवरायांची जयंतीची आपण वर्षवरती साजरी केल्यामुळे खूप छान वाटलं. शिवाजी महाराजांची जयंती लोक DJ वगैरे लावून साजरी करतात, पण धागडधेकाच लावून साजरी करतात. पण आपण शिवाजीरायांची छोटीशी मूर्ती घेऊन गेलो, पुष्प घेऊन गेलं आणि मस्त आपली नामघोषात जिजाऊ शिववंदनेमध्ये आपण जिजाऊ शिवजन्मोत्सव साजरा केला. आणि तो पण नैसर्गिक नेण्यामध्ये. आज वेगवेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी होती, पण आपली जी अलग पद्धतीने आपण शिवजयंती साजरी केली खूप छान वाटलं. आणि ह्या किल्ल्यावरती आम्ही भरूनच आलो, रस्ता पण चुकलो तरी पण आपण इथे आलो आणि त्याचा खूप आनंद आहे. वरती आम्ही 2 वेळेस जेवण केलं, गडावरती 2 वेळेस जेवण करायला आज भेटलं, तो पण चांगला योग आलाय, चांगलं वाटलं. असंच आम्हाला सुट्टी भेटली की आम्ही कसंही नियोजन करतो, कोणी सोबत असो नसो, पण आपण गड किल्ले फिरायचे. आज आपले हात पाय वगैरे सही सलामत आहे, आपल्याला जाता येतं. तुम्हाला कुठे पैसा देऊ तुम्ही गड किल्ले येऊ शकत नाही, जोपर्यंत किल्ले फिरा मित्रांनो. आणि हा आनंद कुठलाच भेटू शकत नाही, कोणत्याच दुनियेमध्ये भेटू शकत नाही. हा गड किल्ले झाला म्हणजे हा हवा आहे, काय एवढं ऊन असताना जी हवा आम्हाला हवा आहे, उन्हामध्ये पण आपल्याला गारवा देते. गारवा द्यायची म्हणजे ही हवा आपल्याला तुमच्या फॅन AC मध्ये भेटणार नाही. ऊन असताना जी हवा भेटते ही नैसर्गिक हवा गड किल्ल्यावरच भेटते. आणि बघू शकता की जोरदार हवा चालू आहे. जोरदार उन्हामध्ये पण आम्हाला कोणताही उन्हाचा त्रास होत नाही. हेच गड किल्ल्याचं नैसर्गिक विशेष महत्व आहे. म्हणून तुम्ही हे जर अनुभवायचं असेल तर सह्याद्रीमध्ये या, गड किल्ल्यावर या. महाराजांच्या या पायाने पावन झालेली माती आहे ती आपल्या भाडी लावा. आणि प्रेरणा स्त्रोत आहे एक. आज ही 400 वर्ष झाले शिवाजी महाराज नाव घेतलं की अंगावर रोमांच येतो, काटा येतो, एक लढण्याची बळ येतं. महाराजांचं त्या काळामध्ये महाराज ज्यांनी बघितले असेल त्यांना काय वाटत असेल, म्हणून तर ते शिवाजी महाराजांच्या नावासाठी लोक आपला जीव देत होते. हे म्हणजे लाख मेले तर चालते पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे आपले त्या मावळे तयार होत होते. बाजी प्रभू देशपांडे असतील, शिवा काशीद असतील, या अशा मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावासाठी जीव दिलेला आहे. आपल्याला जीव द्यायचा आज वेळ नाही आहे. फक्त आपण शिवाजी महाराजांचे गड किल्ले त्यांचं संवर्धन करायचं महत्त्वाचं, त्या गड किल्ल्या दाखवणं, इतिहास जतन करणं महत्त्वाचं आहे. त्या गड किल्ल्यावर जायचं, महाराजांना मावळ्यांना मानवंदना करायची, त्यांचा जयघोष करायचा, एवढंच आपलं कार्य आहे. आपल्याला जीव द्यायचा नाही, कोणाचा जीव घ्यायचा नाही. जय जाऊ जय शिवराय. आपण उतरतोय खाली. मावळ्यांना उतरताना आहे ना मस्त वाटतंय. फटाफट आपण फास्टमध्ये उतरतो, कारण की चढ कमी असतो ना, उतर जास्त असल्यामुळे. आणि उतरताना समोर अशा ह्याच्यामध्ये पाय द्या खोपलीमध्ये आणि आडवे पाय टाकतो, कारण की तो काय घसरणार नाही, आपण असं घसरू शकत नाही. असे टाकले की घसरतात. तसं तुम्ही जो गड किल्ला त्याला सगळं माहिती असतं, त्याला समजतं काय करायचं कसं करायचं. ऑटोमॅटिक तो त्या ह्याच्यामध्ये शिकतो, त्याला शिकवते कसं जगायचं, कसं चालायचं, कसं वागायचं. म्हणून त्याला ओळखलं त्या दगडाचा देश आहे. दहा मिनिटात खाली आलो. हो लगेच आलो खाली. व्हिडिओ काढायचा काय आला आवाज 2:07. आम्ही तुमचे व्हिडिओ काढतोय. हो
हो त्या साईडला असेल. पाहू शकता मित्रांनो, ही खरी इरशालवाडी आहे जी सरकारने नंतर त्यांना दुसरीकडे राहण्यासाठी दिले. पावसाळ्यात ही पूर्ण कोसळलेली पाहू शकता इथे. समोर बघताय तिकडे ढासळलेली होती ती पूर्ण. ती इरशावाडी आता पूर्ण इथे कोणी राहत नाही वाटतं. खाली त्यांच्या पूर्ण रोशन केलं नाही म्हणजे आपण वरती दाखवलं जातं तुम्हाला. आणि त्या सर्व मूर्त आत्म्यांना मानाचा मुजरा, भावपूर्ण आदरांजली. जय जिजाऊ जय शिवराय. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ईश्वर त्यांना शांती देव हीच प्रार्थना. त्यांच्या राहिलेल्या कुटुंबाला जगण्याचं बळ देव, अशी दुर्घटना पुनरावर येऊ नये असं परमेश्वराच्या निसर्गाच्या प्रार्थना करतो. जय जिजाऊ जय शिवराय. हर हर महादेव. त्यावेळेस मुस्कर आहे पूर्ण. हे बघू शकता, आम्ही बघितलं का तुम्ही आता व्हिडिओ दाखवलं दादाने. आणि हे बघा इकडे पण सगळी लाकडं काही वाहून आलेली वरनं. तिथं पण घर दिसतं. घरं पण नुकसान झालेलं आहे. वरती बघा ते नेडं आपलं वरती, ते बघा ते नेडं. आपण तिथं शिवरायांचा जन्मोत्सव साजरा केला आज. बातमी येऊ शकते आपली. आज तुमच्यासोबत ट्रेक करायला भेटलं. नंतर पुढच्या आपल्या हो नक्की सर. काळजी घ्यायची. हो जय जिजाऊ.